Okay. So last lecture we have seen the meta filter. फक्त एकदा ओव्हरलुक करा मेटा फिल्टरची डायग्राम. This is the surface view of a ring. Then here it is the raised projection is there. Then here it is the this is the B diagram. All of you see assembly of the rings on the column. This is the assembly of rings on column. In that here it is the outlet is there. This is the ring. And here it is the adapter is there. All of you see this is the grooved rod. हा जो दिसतो तो काय आहे ग्रूड रॉड आहे. त्यानंतर इथं रिंग काय केलेली आहे फिक्स केलेली आहे. देन हेड इज द एंड कॅप. सो ग्रूड रॉड मध्ये काय केलं होतं आपण इथं तर पोर्स चॅनल आणि फिल्टरेट चॅनल होतं इथं. ते साइडचे जे दोन आहेत ते काय आहेत पोर्स चॅनल आहेत आणि आतमधले जे दोन आहेत ते काय आहेत तर फिल्टरेट चॅनल. अँड दिस इज द मिडल पार्ट इज ग्रूड रॉड. From this side, right side and left side, slurry can be entered into the meta filter. The next we have seen the cartridge. Cartridge filter मध्ये आपण फिल्टर असेंबली बघितली होती आणि जो कार्ट्रिज फिल्टर युनिट आहे तो डीप मध्ये बघितला होता. त्यामध्ये एक हा हॉलो सिलेंडर आहे तर त्यामध्ये स्लरी इनलेट आहे आणि हेअर इट इज द फिल्टरेट आउटलेट. स्लरी आपण इथून काय करू शकतो एंटर करू शकतो आणि इथून फिल्टरेट जो बाहेर पडणार आहे तो काय असणार आहे दिस इज द फिल्टरेट आउटलेट. देन इट इज द कार्ट्रिज होल्डर. हा जो आहे तो काय आहे तर कार्ट्रिजला होल्ड करून ठेवतो म्हणून आपण काय म्हणतो याला कार्ट्रिज होल्डर. सो दिस इज द कार्ट्रिज. आणि हे जे एरो दिसतात हे काय आहे तर ही स्लरी आहे. त्या कार्ट्रिज मध्ये काय होते स्लरी एंटर होते. आणि त्यानंतर काय होणार आहे स्लरी एंटर झाल्यानंतर इथं फिल्टरेट आहे जो फिल्टरेट असणार आहे तो काय होणार आहे तर इथून फिल्टरेट काय होतोय वरून डायरेक्टली इकडं ह्या आउटलेट मधून निघून जातोय आणि तो जो केक असणार आहे तो डिस्चार्ज केक मधून काय होतोय इथून खाली ह्या आउटलेट केक आउटलेट मधून काय होतं केक इथून बाहेर पडतो. दॅट इज द फिल्ट्रेशन असेंबली फॉर द कार्ट्रिज फिल्टर. देन we have to see the cartridge filter unit. आता तो जो कार्ट्रिज फिल्टर युनिट आहे तर त्यामध्ये बघा दिस इज द वरच्या जे साइडला आहे ते काय आहे तर फिल्टरेट आउटलेट आहे. म्हणजे इथं काय होणार आहे स्लरी इथून एंटर होणार आहे आतमध्ये. आता ह्यामध्ये 4 चॅनल दिलेले आहेत किंवा 4 लेअर आहेत. तर बघा पहिला लेअर कोणता आहे तर पॉलीप्रोपेलिन प्रोटेक्टिव्ह लेअर. हा जो फर्स्ट दिसतोय तो कोणता पॉलीप्रोपेलिन प्रोटेक्टिव्ह लेअर. देन सेकंड आहे तो प्री फिल्टर. जो सेकंड असणार आहे तो काय असणार आहे प्री फिल्टर. देन थर्ड काय असणार आहे तर मेम्ब्रेन फिल्टर जो 3 नंबरचा आहे. मेम्ब्रेन फिल्टर पण काय केलेलं आहे फिक्स केलेलं आहे. दॅट इज अबाउट द 0.2 मायक्रोमीटर. देन हेअर इज द इनर सपोर्ट कोर. सगळ्यात सेकंड लास्ट आहे तो इनर सपोर्ट कोर. त्यानंतर फिफ्थ आहे तो काय असणार आहे नॉन फायब्रस सपोर्ट नेट. की काय आहे तर नॉन फायब्रस सपोर्ट नेट आहे. देन फ्रॉम दिस इथून काय होतं फिल्टरेट स्लरी इथून काय होणार आहे दोन्ही साइडनं एंटर होणार आहे आणि एंटर झाल्यानंतर इथून मधल्या ह्याच्यामधून काय होते ती कार्ट्रिज युनिट मधून इथून स्लरी काय होते बाहेर सॉरी तो जो फिल्टरेट आहे त्या स्लरी मधला तो काय होतोय बाहेर पडतोय आणि केक काय होतोय डिस्चार्ज होतोय इथून खाली. सो दिस इज द एंड कॅप मेटल सील. एंड कॅप दोन्हीकडे पण आहे. दिस इज द एंड कॅप दिस इज द मेटल सील and this is the end cap metal seal. So that is about the cartridge filter. Then next we have to see the membrane filter. So all of you see the diagram of membrane filter.
This is about the diagram of membrane filter. So from this we can pour the water sample into that funnel. आपण काय करतोय इथं, तर वॉटर सॅम्पल काय करतोय, पोअर करतोय. कसं पोअर करणार आहे, तर ह्या फनेल मध्ये पोअर करणार आहे. देन हिअर इट इज द लॉकिंग मोड, सॉरी लॉकिंग रिंग इज देअर. ठीक आहे, लॉकिंग रिंग आहे. देन हिअर इज द फोर्सेप इज देअर. देन इन दॅट दिस इज द मेम्ब्रेन फिल्टर. हा जो दिसतोय नेट दिसतोय तो काय आहे, मेम्ब्रेन फिल्टर आहे. देन हिअर इज द स्टेनलेस बास्केट. हे काय बघा इथे खाली आहे ते स्टेनलेस बास्केट ह्यामध्ये प्रेझेंट आहे. दिस इज द स्टेनलेस बास्केट. देन हिअर इज द रबर स्टॉपर. हा जो आहे तो काय असणार आहे, रबर स्टॉपर. देन दिस इज द फिल्टर फ्लास्क. हा काय आहे, तर फिल्टर फ्लास्क आहे. And this is the vacuum pump is attached to that filter flask. सिंपल आहे डायग्राम. आपण काय करणार आहे पहिल्यांदा, तर वॉटर सॅम्पल ह्या फनेल मध्ये पोर करणार आहे. Then it is the locking mode. Locking ring is present. Then on that membrane filter there is a forceps. On that membrane filter there is a forceps. Then below membrane filter there is a stainless steel basket. Then there is below stainless steel there is a rubber stopper is present. And the filter flask is attached to the rubber stopper. तो जो फिल्टर फ्लास्क आहे तो काय केलेला आहे, इथं रबर स्टॉपरला अटॅच केलेला आहे. आणि इथं जो दिसतोय व्हॅक्यूम पंप तो काय केलेला आहे, तर फिल्टर फ्लास्कला आपण काय केलेला आहे, अटॅच केलेला आहे. Then all of you see the membrane filter theory. So this membrane filter it acts as a barrier. तो मेम्ब्रेन फिल्टर आहे तो काय होतोय, तर बॅरियर म्हणून ऍक्ट होतोय. कशासाठी बॅरियर म्हणून तो ऍक्ट होतोय बघा, तर टू सेपरेट द कॉन्टॅमिनंट्स फ्रॉम द वॉटर. म्हणजे आपण मेम्ब्रेन फिल्टरचा यूज कशासाठी करतोय बघा, तर जे वॉटर मध्ये जे कॉन्टॅमिनंट्स आहेत किंवा जे वॉटर मधल्या काही इम्प्युरिटीज आहेत तर ते सेपरेट करण्यासाठी काय करतोय आपण, तर मेम्ब्रेन फिल्टर्स यूज करतोय. म्हणजे त्या वॉटर मधून आपल्याला काय करायचे आहेत, तर कॉन्टॅमिनंट्स किंवा ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या काय करायच्या आहेत, सेपरेट करायच्या आहेत. और दे रिमूव्ह द पार्टिकल्स कॉन्टॅमिनेटिंग द वॉटर. किंवा ते मेम्ब्रेन फिल्टर्स आहेत ते काय करतात बघा, तर ते पार्टिकल्स रिमूव्ह करतात. तर कोणते पार्टिकल्स रिमूव्ह करतात, तर जे पार्टिकल्स वॉटरला कॉन्टॅमिनेट करतात ते काय करतात मेम्ब्रेन फिल्टर्स, ते पार्टिकल्स रिमूव्ह करतात. म्हणजे मेम्ब्रेन फिल्टरचा रोल काय आहे, तर इट ऍक्ट्स एज अ बॅरियर टू सेपरेट द कॉन्टॅमिनंट्स फ्रॉम द वॉटर. वॉटर म्हणून काय करणं, तर कॉन्टॅमिनंट्स सेपरेट करणे. आणि ते काय करतात, तर असे पार्टिकल्स रिमूव्ह करतात की जे वॉटरला कॉन्टॅमिनेट करतात. ते पार्टिकल्स वॉटर काय मेम्ब्रेन फिल्टर काय करतो, तर रिमूव्ह करतो. देन इन दॅट रिव्हर्स ऑस्मोसिस, अल्ट्रा फिल्ट्रेशन, नॅनो फिल्ट्रेशन ऑल यूज अ मेम्ब्रेन इन देअर डिफरंट फिल्ट्रेशन प्रोसेस. मग आता ह्या रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये काय होतं, तर ह्यामध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस, अल्ट्रा फिल्ट्रेशन, नॅनो फिल्ट्रेशन मध्ये तर त्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये काय करतो आपण, तर मेम्ब्रेन फिल्टर काय करतोय, यूज करतोय इन देअर डिफरंट फिल्ट्रेशन प्रोसेस. तर आपण डिफरंट फिल्ट्रेशन प्रोसेस आहेत कोणत्या कोणत्या, तर रिव्हर्स ऑस्मोसिस, अल्ट्रा फिल्ट्रेशन आणि नॅनो फिल्ट्रेशन. सो मग त्या ज्या प्रोसेस आहेत त्या काय करतो आपण, तर त्यामध्ये मेम्ब्रेन फिल्टर काय करतोय, यूज करतोय ह्या डिफरंट प्रोसेसेस साठी. देन मेम्ब्रेन फिल्टरची थेअरी 2 पॉइंट मध्ये आहे. काय सांगितलेलं आहे त्यामध्ये, तर मेम्ब्रेन फिल्टर काय होतोय, तर बॅरियर म्हणून ऍक्ट होतोय. कशासाठी, तर वॉटर मधले कॉन्टॅमिनंट सेपरेट करण्यासाठी. आणि किंवा तो काय करतोय, तर ज्या पार्टिकल्समुळे वॉटर काय होते, कॉन्टॅमिनेट होते किंवा इम्प्युअर होते वॉटर, तर ते पार्टिकल्स काय करते, मेम्ब्रेन फिल्टर रिमूव्ह करते. मग फॉर एक्झाम्पल रिव्हर्स ऑस्मोसिस, अल्ट्रा फिल्ट्रेशन किंवा नॅनो फिल्ट्रेशन मध्ये
काय होतं बघा, तर ऑल यूज ऑफ मेम्ब्रेन इन देअर डिफरंट फिल्ट्रेशन प्रोसेस. मग आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस, अल्ट्रा फिल्ट्रेशन किंवा नॅनो फिल्ट्रेशन मध्ये काय होतं बघा, तर ह्या डिफरंट प्रोसेसमध्ये आपण मेम्ब्रेन फिल्टर काय करतोय, यूज करतोय. Then we have to see the construction. So what is the construction of membrane filter? So membrane filters are made up of the thin flat membranes of the cellulose derivatives. आता membrane filter कशापासून प्रिपेअर करतो बघा, तर these are made up of the thin flat membranes of the cellulose derivatives. thin आणि flat जे मेम्ब्रेन आहेत सेल्युलोज डेरिव्हेटिव्हचे किंवा सच ॲज सेल्युलोज ऍसिटेट आणि सेल्युलोज नायट्रेट. तर सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह पासून काय केलेलं आहे, तर मेम्ब्रेन फिल्टर आपण प्रिपेअर केलेलं आहे. मग त्यामध्ये सच ॲज कशापासून बघा, तर सेल्युलोज ऍसिटेट आणि सेल्युलोज नायट्रेट पासून काय करतो आपण, तर मेम्ब्रेन फिल्टर प्रिपेअर करतो. सो these filters are brittle when in dry condition. आता हे जे फिल्टर्स आहेत बघा, तर ते कसे आहेत बघा, तर ब्रिटल आहेत जेव्हा ते ड्राय कंडिशन मध्ये असतात तेव्हा. सो इट कॅन बी स्टोर्ड फॉर अन इंडिफिनाइट पिरियड. आणि ते इंडिफिनाइट पिरियड साठी काय करू शकतो आपण, स्टोर करू शकतो. स्पेसिफिक टाइम साठीच आपण ते स्टोर करू शकतो. सो ते लक्षात ठेवा. तर ते फिल्टर्स कसे कधी ब्रिटल असतात, तर जेव्हा त्यांची कंडिशन ड्राय असते तेव्हा ते फिल्टर्स कसे असतात, तर ड्राय असतात. सो द फिल्टर्स आर बिटवीन 50 and 150 मायक्रोमीटर थिक. तर त्या फिल्टरची थिकनेस किती आहे बघा, तर 150 टू 50 to 150 मायक्रोमीटर काय आहे त्याची थिकनेस आहे. सो अँड आर अवेलेबल इन द साइजेस अप टू 60 सेंटीमीटर. आणि त्यांची साईज बघा किती आहे. सो these are available up to available in sizes up to 60 सेंटीमीटर पर्यंत त्यांची काय आहे, तर साईज आहे. सो कन्स्ट्रक्शन मध्ये काय बघितलं आपण, मेम्ब्रेन फिल्टर्स कशापासून प्रिपेअर करतोय आपण. सो these are made up of the thin and flat membranes of the cellulose derivatives. सेल्युलोज मेम्ब्रेनच्या डेरिव्हेटिव्ह पासून काय करतो आपण, तर मेम्ब्रेन फिल्टर प्रिपेअर करतो. सच ॲज कोणते, तर सेल्युलोज ऍसिटेट आणि सेल्युलोज नायट्रेट. लक्षात ठेवा, एमसीक्यू मध्ये विचारू शकतात. मेम्ब्रेन फिल्टर इज डॅश फ्रॉम डॅश डॅश मेड अप ऑफ डॅश डॅश. मेम्ब्रेन फिल्टर कशापासून बनवलेला आहे, तर सेल्युलोज ऍसिटेट आणि सेल्युलोज नायट्रेट पासून. सो देन दीज फिल्टर्स हे कसे आहेत, तर ब्रिटल आहेत. म्हणजे कसे आहेत, ठिसूळ आहेत, लगेच तुटू शकतात ते फिल्टर्स, मेम्ब्रेन फिल्टर. तर ते कधी ब्रिटल असतात बघा, तर जेव्हा त्यांची कंडिशन ड्राय असते तेव्हा ते काय होतात, ते मेम्ब्रेन फिल्टर तुटतात. सो अँड इट कॅन बी स्टोर्ड फॉर अन इनडेफिनाइट पिरियड. आणि ते काय करतो आपण, तर इनडेफिनाइट पिरियड साठी काय करतो आपण, स्टोर करून ठेवतो. सो द फिल्टर्स आर बिटवीन द 50 and 150 मायक्रोमीटर थिक. ते फिल्टर्स बघा त्यांची थिकनेस किती आहे, तर 50 to 150 मायक्रोमीटर थिकनेस आहे. अँड दीज आर अवेलेबल इन साइजेस अप टू 60 सेंटीमीटर. आणि ते 60 सेंटीमीटर पर्यंत त्यांची साईज काय आहे, तर अवेलेबल आहे. So already we have seen the diagram. This is a water sample. We have to pour in that funnel. Then here is the locking ring is there. Then here from this membrane filter there is a forceps is present. And below the membrane filter there is stainless steel basket. And below rubber stopper, below stainless basket there is a rubber stopper. And this rubber stopper this filter flask is attached to the rubber stopper, and this vacuum pump is attached to the filter flask. So this is the filtration assembly for the membrane filter. Then we have to see the working of the membrane filter. So a filter has a 400 to 500 million pores per square centimeter of the filter surface. म्हणजे तो जो मेम्ब्रेन फिल्टर आहे तर त्याचे पोर्स किती आहेत बघा, तर 400 ते 500 मिलियन काय आहेत त्याचे पोर्स आहेत पर सेंटीमीटर स्क्वेअरला. पर स्क्वेअर सेंटीमीटर ऑफ द फिल्टर सरफेस. म्हणजे त्या फिल्टर सरफेस आहे तो, तर प्रत्येक स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये, पर स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये
400 to 500 मिलियन काय आहेत त्याचे पोर्स आहेत. सो द पोर्स आर ऍब्सोल्युटली युनिफॉर्म इन साइज. आता ते जे पोर्स आहेत ते कसे आहेत तर ऍब्सोल्युटली युनिफॉर्म साइज मध्ये आहेत अँड ऑक्युपाय 80% ऑफ द फिल्टर व्हॉल्यूम. मग ते जे पोर्स आहेत ते काय करतात बघा तर युनिफॉर्म त्यांची साईज कशी आहे तर युनिफॉर्म आहे, एकसारखी साईज आहे आणि ते काय करतात बघा तर 80% फिल्टर व्हॉल्यूम ते काय करतात ऑक्युपाय करतात. कोण तर ते पोर्स. टू अवॉइड द रॅपिड क्लॉगिंग ऑफ अ मेम्ब्रेन. कशासाठी तर त्यांचं रॅपिड क्लॉगिंग. क्लॉगिंग म्हणजे एका ठिकाणी ते हे होऊन बसू नये, साठून बसू नये किंवा त्यांचं क्लॉगिंग होऊ नये म्हणून त्या मेम्ब्रेनचं. सो प्री फिल्ट्रेशन इज ऑफन रिक्वायर्ड. मग प्री फिल्ट्रेशन म्हणजे काय तर आपण काय करतो बघा तर तुम्ही बघितलं असेल तर जो फिल्टर पेपर आपण फिल्ट्रेशन करण्यासाठी आपण यूज करतो तर त्यामध्ये आपण काय करतो पहिल्यांदा स्टार्टिंगला कोणतंही सोल्युशन किंवा कोणतीही स्लरी आपण फिल्टर करण्या अगोदर काय केलं होतं फिल्टर पेपर चा कोन बनवला होता आणि तो कोन काय केला होता आपण वेट केला होता विथ द हेल्प ऑफ वॉटर. वॉटरने काय केला होता तो कोन ओला केला होता आणि आपण मग काय केलं ते तर त्या फनेल मध्ये नंतर तो कोन काय केलं होता तर फिक्स केला होता. तर ते कशासाठी करायचं तर प्री फिल्ट्रेशन इज ऑफन रिक्वायर्ड. म्हणजे काय होऊ नये क्लॉगिंग होऊ नये म्हणून आपण काय करतो त्याचं तर प्री फिल्ट्रेशन करतोय. म्हणजे थोडंसं काय करणार अगोदर तो आपण जो फिल्टर पेपर आहे तो काय करणार वेट करणार. सो द सिलेक्शन ऑफ अ मेम्ब्रेन पर्टिक्युलर ऍप्लिकेशन इट डिपेंड्स ऑन द पार्टिकल्स टू बी रिमूव्ह. मग आता ते जे मेम्ब्रेनचं जे सिलेक्शन आहे तर ते कशावरती डिपेंड आहे बघा. सो इट डिपेंड्स ऑन द पार्टिकल्स टू बी रिमूव्ह. म्हणजे आपल्याला किती पार्टिकल्स रिमूव्ह करायचे आहेत म्हणजे पार्टिकलच्या ह्याच्यावरती आपल्याला किती पार्टिकल्स रिमूव्ह करायचे त्यावरती काय आहे तर त्या मेम्ब्रेनचं सिलेक्शन काय आहे तर डिपेंड आहे बघा. सो व्हॉट वी हॅव सीन इन द वर्किंग मध्ये आपण काय बघितलं तर तो जो मेम्ब्रेन फिल्टर आहे तो काय आहे बघा तर त्याचे पर स्क्वेअर सेंटीमीटरला त्या फिल्टर सरफेसच्या पर स्क्वेअर सेंटीमीटरला त्याचे पोर्स किती आहेत तर 400 to 500 मिलियन त्याचे पोर्स आहेत. मग ते जे पोर्स आहेत ते कसे आहेत बघा तर ऍब्सोल्युटली युनिफॉर्म साइज मध्ये ते पोर्स आहेत आणि ते किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतात बघा तर अप टू 80% फिल्टर व्हॉल्यूम ते पोर्स काय करतात ऑक्युपाय करतात. तर ते पोर्स का व्हॉल्यूम ऑक्युपाय करतात तेवढा 80%? कशासाठी तर टू अवॉइड द रॅपिंग क्लॉगिंग ऑफ अ मेम्ब्रेन. त्या मेम्ब्रेन फिल्टरचं क्लॉगिंग होऊ नये, एका ठिकाणी ते साठून बसू नये म्हणून ते 80% व्हॉल्यूम काय करतात तर ते पोर्स ऑक्युपाय करतात. सो हेन्स प्री फिल्ट्रेशन इज ऑफन रिक्वायर्ड. प्री फिल्ट्रेशन सांगितलं तुम्हाला तर फिल्टर पेपर आपण काय करतो वेट करतो म्हणजे प्री फिल्ट्रेशन काय आहे तर ऑफन रिक्वायर्ड आहे कारण की त्या सगळ्या पूर्ण ह्याचं क्लॉगिंग होऊ नये म्हणून पूर्ण पोर्सचं. सो द सिलेक्शन ऑफ अ मेम्ब्रेन. आता ती जी मेम्ब्रेन आहे तर त्याचं सिलेक्शन कशावरती डिपेंड आहे तर आपल्याला किती पार्टिकल्स रिमूव्ह करायचे आहेत त्यावरती काय आहे तर ते डिपेंड आहे. सो फॉर एक्झाम्पल आपण वर्किंग मध्ये काय बघणार आहे बघा तर आपण वॉटर सॅम्पल काय करतोय फनेल मध्ये पोर करतोय आणि फनेल मध्ये पोर केल्यानंतर इथे काय आहे तर लॉकिंग मोड किंवा लॉकिंग रिंग आहे ती प्रेझेंट आहे. आपण काय करतो लॉक करणार आहे इथं. मग हा जो मेम्ब्रेन फिल्टर आहे सो ह्या मेम्ब्रेन फिल्टर मधून इथून वॉटर काय होणार आहे खाली इथं येणार आहे. इथून खाली आल्यानंतर ह्या स्टेनलेस बास्केट मध्ये जाणार आहे आणि इथं रबर स्टॉपर प्रेझेंट आहे. तर त्या रबर स्टॉपर मधून ह्या फिल्टर फ्लास्क मध्ये काय होणार आहे ते वॉटर एंटर होणार आहे फिल्टर झालेलं. Then we have to see the uses. So what are the uses of the membrane filter? So these filters are mainly used for the sterilization. आता हे जे फिल्टर आहेत मेम्ब्रेन फिल्टर तर मेनली मोस्टली कशासाठी यूज करतो आपण स्टरलायझेशन प्रोसेससाठी बोथ ऍक्वियस अँड ऑइली लिक्विड. म्हणजे ऍक्वियस आणि ऑइली लिक्विडचं स्टरलायझेशन करण्यासाठी आपण काय करतोय तर मेम्ब्रेन फिल्टर यूज करतोय. Then the membrane filters cannot be used for the filtration of organic solvent such as alcohols, ketones, esters and chloroform. आता ते जे membrane filters आहेत तर ते आपण काय करत नाही इट कॅन नॉट बी युज्ड.
आपण यूज करत नाही. कशासाठी? तर फॉर द फिल्ट्रेशन ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट सच ॲज अल्कोहोल्स, कीटोन्स, इस्टर्स आणि क्लोरोफॉर्म साठी आपण ते यूज करत नाही. So I think this is the disadvantage of the membrane filter. ओके. मग ह्याचा यूज एकच आहे. कोणता आहे याचा यूज? Sterilization, both aqueous and हा. Wait for 1 minute. Some students are joining. ओके. यूज कोणता बघितला आपण? तर स्टरलायझेशन करण्यासाठी. काय स्टरलायझेशन करण्यासाठी? तर ॲक्विस आणि ऑइली लिक्विड स्टरलायझेशन करण्यासाठी आपण काय करतोय? मेम्ब्रेन फिल्टर यूज करतो. आणि डिसएडव्हान्टेज कोणता असणार आहे? तर हे जे मेम्ब्रेन फिल्टर्स आहेत ते आपण इट कॅनॉट बी युज्ड फॉर द फिल्ट्रेशन ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आपण ह्यामधून फिल्टर करू शकत नाही. तर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कोणते कोणते आहेत बघा. तसेच अल्कोहोल, कीटोन, इस्टर किंवा क्लोरोफॉर्म हे जे असतील तर ते आपण त्यामधून मेम्ब्रेन फिल्टर मधून फिल्टर करू शकत नाही. सो दॅट इज अबाउट द disadvantage of the membrane filter. Then हॅलो we मॅम. have to see the yes. मॅम ते रिपब्लिक डेच्या प्रोग्राम साठी लिंक आली आहे, जॉईन व्हायला सांगितलं. लिंक आली आहे का? येस मॅम. एकच मिनिट मी बघते.
हॅलो. ओके. आपल्याला लेक्चर स्टॉप करावं लागतं सगळ्यांनी आता. ते लिंक जॉईन करा. कंपल्सरी ऑल ऑफ यू हॅव टू जॉईन दॅट लिंक. वेट फॉर 1 minute. ठीक आहे. आपण आफ्टरनून सेशनला कंटिन्यू करूया लेक्चर. ओके. आता लेफ्ट झालं तरी चालेल सगळ्यांनी आता.